नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी आज मी माहिती घेऊन आलेलो आहे. ही माहिती खास करून बँकिंग क्षेत्राशी निगडीत असणार आहे. ही बँकिंग क्षेत्राशी का निगडीत असणार आहे? ज्यावेळी आपण सविस्तर हा व्हिडिओ पाहाल त्यावेळीच आपल्याला ही बँकिंग क्षेत्राशी का निगडीत आहे हे आपल्याला समजणार आहे. तर ही माहिती काय आहे, ही सविस्तर जर जाणून घ्यायचं असेल तर साईडला दिलेल्या घंटीवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपल्या जवळच्या नातेवाईक असतील, आपला मित्र परिवार असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, फेसबुक ग्रुप असेल, इंस्टाग्राम असेल, प्रत्येक सोशल मीडियावर ही माहिती, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून एखाद्या गरीबाचा यातून फायदा होईल. त्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ पहा आणि यातून आपला काय फायदा होतो हे आपण करून घ्या. आणि जर आपल्याला काही जर समजत नसेल तर मला आपण कमेंट करू शकता आणि डिस्क्रिप्शन मध्ये याची तुम्हाला मी माहिती पण देणार आहे. आपण तिथे जाऊन सुद्धा याचा आढावा घेऊ शकता. तर ही नेमकी माहिती काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर ही ही एक माहिती म्हणजे बँकिंग क्षेत्राशी निगडीत असलेली ती एक योजना आहे. त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. आपण बराच वेळा हे नाव ऐकलं असेल. जे बँकिंग क्षेत्राशी जे निगडीत आहेत काही अधिकारी, आपण ज्यावेळी बँकेत जातो, कोणत्याही बँकेत जातो, त्यावेळी आपल्याला तिथे जे असतात बँकेचे संबंधित अधिकारी, तर आपल्याला मुद्रा लोन विषयी नक्कीच आपल्याला ते माहिती देत असतात. खास करून बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, आपले प्रायव्हेट बँका सुद्धा असतील, एचडीएफसी असेल, आयसीआयसी असेल, ऍक्सिस असेल, युनियन असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, इतर अशा बऱ्याच अशा ज्या बँका नामवंत आहेत, त्या बँकेत गेले की मुद्रा लोन हा प्रकार असतोच. पण मुद्रा लोन हा आपल्याला माहिती आहे का, की बाबा ही एक योजना आहे. ती शासकीय योजना आहे. गॅरंटी शिवाय आपल्याला 10 लाख रुपये आपल्याला ती देऊ शकतात. बँकेचे जे आहेत, जे बँक जी प्रोसेस आहे, आपल्याला जवळ-जवळ 10 लाख रुपये पर्यंत आपल्याला लोन देऊ शकतो. तर याचे पात्रता कोण आहेत? कोणताही भारतातील नागरिक जो स्वतःचा व्यवसाय करू इच्छितो किंवा ज्यांचा ऑलरेडी व्यवसाय आहे, यापैकी कोणीही 10 लाख रुपये मुद्रा लोन योजनेअंतर्गत पंतप्रधान मंत्री मुद्रा योजना या अंतर्गत उचलू शकतो. तर याचाच आपण सविस्तर आढावा घ्यायचा आहे आणि ही माहिती अत्यंत महत्वाची होणार आहे. त्यामुळे कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडू नका. तर दर्शको, मुद्रा योजना म्हणजे काय नेमकं आपण हे जाणून घेऊया. प्रधानमंत्री मुद्रा योजना PMMY ही केंद्र सरकारची एक अत्यंत लोकप्रिय योजना आहे, ज्याची सुरुवात 2015 मध्ये झाली. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील छोट्या व्यापाऱ्यांना, दुकानदारांना आणि नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना विनातारण विना गॅरंटी कर्ज उपलब्ध करून देणे हाच आहे. म्हणजे तुम्हाला कोणतंही त्याच्याकडून कर्ज म्हणतात ना, व्याज कर्ज ते आकारलं जाणार नाही. ही केंद्र शासनाची योजना आहे. महत्वाची गोष्ट, या कर्जासाठी तुम्हाला बँकेकडे तुमचे घर, जमीन किंवा सोने गहाण ठेवण्याची गरज नसते. बघा, महत्वाचं परत एकदा ऐका. बँकेकडे तुम्हाला स्वतःचं घर, जमीन, सोने गहाण ठेवण्याची गरज नसते. कर्जाचे 3 मुख्य प्रकार आहेत. ते आता मी तुम्हाला सांगतो. या योजनेअंतर्गत व्यवसायाच्या गरजेनुसार 3 टप्प्यात कर्ज आपल्याला दिले जाते. प्रकार कसा असू शकतो बघा. उपयुक्त शिशु कर्ज म्हणजे 50,000 पर्यंत अगदी लहान किंवा नवीन व्यवसाय जसे की भाजी विक्रेता, शिलाई मशीन, छोटा गाडा यांना 50,000 रुपये पर्यंत आपल्याला सहज लोन उपलब्ध होऊ शकते. त्याला शिशु कर्ज म्हणतात. दुसरं किशोर कर्ज. तर किशोर कर्ज म्हणजे 50,000 1 ते 5 लाख, ज्यांचा 5 लाख रुपये ज्यांचा व्यवसाय आधीपासून सुरू आहे आणि तो वाढवायचा आहे. उदाहरणार्थ किराणा दुकान, ब्युटी पार्लर, याला काय म्हणतात? किशोर कर्ज. तिसरा तरुण कर्ज. तरुण कर्ज म्हणजे
5 लाख ते 10 लाख मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मशिनरी खरेदी करण्यासाठी आपल्याला तरुण कर्ज अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपये आपल्याला मिळू शकतात. पहिलं शिशु कर्ज, दुसरं किशोर कर्ज, तिसरं तरुण कर्ज. हे पंतप्रधान मंत्री मुद्रा योजनेअंतर्गत येतं. म्हणजे ह्या 3 आपल्याला सुविधा मिळतात. त्याचा आपण नक्कीच फायदा करून घेऊ शकतो दर्शक. आता तिसरा तुम्हाला टप्पा सांगतो. हा कर्ज कोणाला मिळू शकते? भारतातील कोणताही नागरिक जो स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितो किंवा जुना व्यवसाय वाढवून इच्छितो, तो या कर्जासाठी पात्र आहे. छोटे दुकानदार असतील, किरकोळ व्यापारी असतील, फळभाजी विक्रेते असतील, लघु उद्योग किंवा गृहउद्योग उदाहरणार्थ पापड, लोणचे उद्योग, सेवा क्षेत्रातील व्यवसाय असतील उदाहरणार्थ सलून, गॅरेज, हॉटेल, कोचिंग क्लास, टेलरिंग. त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट ऑपरेटर असतील, ऑटो किंवा छोटो टेम्पो खरेदी करण्यासाठी असतील. अपवाद हे कर्ज हे कर्ज शेतीसाठी, पीक कर्जासाठी मिळत नाही. पण शेतीशी संबंधित पूरक व्यवसायासाठी जसे की दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन व्यवसाय असेल, मत्स्यपालन व्यवसाय असेल, यांना नक्की मिळतं. तर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. तर आपल्याला नॉर्मली काय आहे, आवश्यक कागदपत्रे काय लागतात बघा. तुमचा गोंधळ होणार नाही. तुम्ही नीटपणे काळजीपूर्वक हा व्हिडिओ एक म्हणतात 2 वेळा पहा. आता फक्त आपल्याला कागदपत्र काय लागतात बघा. आधार कार्ड एक, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, त्याबरोबर रहिवासी पुरावा, लाईट बिल, रेशन कार्ड किंवा भाडेकूर करारनामा. त्याचबरोबर व्यवसायाचा पुरावा, उद्योग रजिस्ट्रेशन, शॉप ऍक्ट लायसन, गुमास्ता किंवा जीएसटी नंबर. त्याबरोबर बँक स्टेटमेंट, मागील 6 महिन्याचे बँक पासबुक किंवा स्टेटमेंट. त्याचबरोबर प्रोजेक्ट रिपोर्ट, विशेषतः किशोर आणि तरुण कर्जासाठी तुम्ही व्यवसाय काय करणार आहात आणि त्यातून किती कमाई होईल याचा ढोबळ आराखडा पासपोर्ट आपल्याला सादर करावा लागतो. त्याबरोबर पासपोर्ट साईज फोटो. नंतर टप्पा 5, व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी आपल्याकडे मागितला जातो. व्याजदर काय असते? मुद्रा योजनेअंतर्गत व्याजदर निश्चित नसतो. तो प्रत्येक बँकेनुसार तुमच्या व्यवसायाच्या जोखमीनुसार 9% ते 12% प्रतिवर्षच्या दरम्यान असू शकतो. परतफेडीचा कालावधी, हे कर्ज फेडण्यासाठी सरकारकडून तुम्हाला 3 ते 5 वर्षाचा वेळ दिला जातो. तर अर्ज कसा करायचा आहे बघा. अर्ज करण्याचे 2 मार्ग आहेत आपल्याजवळ. ऑफलाईन मार्ग, तुमच्या जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत किंवा खाजगी बँकेत आपण जाऊ शकता. बघा मी म्हटल्याप्रमाणे जवळची कोणतीही सरकारी बँक असू दे किंवा शासकीय आपली निमशासकीय असू दे, म्हणजे प्रायव्हेट बँक असू दे, म्हणजे उदाहरणार्थ खाजगी बँक असू दे, सरकारी असू दे किंवा खाजगी असू दे, दोन्ही बँकेत जाऊ शकताय तुम्ही. ज्या ज्या मी बँकेची नावं घेतली त्या बँका आता आहेतच, त्यात काही विषय नाही. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, त्याबरोबर HDFC बँक, ऍक्सिस बँक, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, सरस्वती नॅशनल बँक, बऱ्याच अशा असंख्य ज्या बँका आहेत, ज्या खाजगी आहेत, ज्यांची मी अजून नावं घेतली नाहीत, त्या सुद्धा बँका या योजनेत अंतर्गत येतात. तिथे मुद्रा लोन आपल्याला हे मिळतं. तिथं जाऊन आपण ऑफलाईन सुद्धा अर्ज करू शकता किंवा आता ऑनलाईन 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 ह्याचा काय आपण ज्यावेळी आता ऑनलाईन तुम्हाला अगोदर हे सांगतो, ऑफलाईनचं सांगतो. आपण काय करायचं आहे, तर त्या बँकेत आपण जाऊन मुद्रा लोनचा फॉर्म भरून कागदपत्र आपल्याला जमा करायची, जे आता मी सांगितलं. त्यानंतर आपल्याला ऑनलाईनचा मार्ग काय आहे बघा. सरकारच्या जनसमर्थ किंवा उद्यम मित्र या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. मी तुम्हाला ती वेबसाईटचा पत्ता सुद्धा, ऍड्रेस सुद्धा देईन, जेणेकरून तुम्हाला आपला गोंधळ होणार नाही. आता तुम्हाला मी सावध करतोय की मी आता इत्थंभूत माहिती सांगितलीच आपल्याला मुद्रा लोनची. तर आता बऱ्याच बँका मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ करतात. आपल्याला अनुभव आला असेल. अधिकारी सांगतात मुद्रा लोन आपण आहे, सिस्टम असं बाहेर चिटकवलेलं असतं की बाबा मुद्रा लोन मिळेल. तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे, तुमचा सिबिल जो तुमचा सिबिल स्कोर्स आहे तो 750 पेक्षा चांगला असेल आणि तुमचा बिझनेस प्लॅन मजबूत असेल तर बँका नकार देऊ शकत नाही. नकार दिल्यास
बँकेच्या मुख्य मॅनेजर किंवा ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करता येते. ही माहिती आपल्याला ही कोणीही सांगत नाही. लक्षात ठेवा. आपला सिबिल कोर्स 750 किती? 750 पेक्षा जर चांगला असेल, तर कोणतीही बँक आपल्याला मुद्रा लोन पासून थांबवू शकत नाही. आणि जर थांबवलं, तर आपण तिथल्या कडे, मुख्य मॅनेजर असतो बँकेचा त्याच्याकडे किंवा ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करता येते. हे लक्षात ठेवा. आपल्याला मुद्रा कार्ड मिळते. कर्ज मंजूर झाल्यानंतर बँक एक मुद्रा डेबिट कार्ड कार्ड देते. ज्यातून तुम्ही गरजेनुसार व्यवसायासाठी पैसे काढू शकता आणि त्याचा वापर करू शकता. लक्षात ठेवा. ज्यावेळी तुमचं कर्ज लोन मंजूर होतं, त्यावेळी आपल्याला मुद्रा डेबिट कार्ड ही बँक देते. कोणतीही बँक आपल्याला देते. ते आपण जे व्यवसाय तुमचा आहे त्या टप्प्याटप्प्याने पैसे आपण काढू शकता. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला अशी मुद्रा लोन पासून कुठली, जर आपला सिबिल कोर्स 750 पेक्षा जास्त असेल आणि कोणती जर बँक जर आपल्याला टाळाटाळ करत असेल आपल्या नजदीकची, तर कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावर उपाय काय आहे, तो मी उपाय आपल्याला नक्की सांगेन. तो आपण उपाय केला तर आपल्याला 100% लोन मिळून जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण प्रत्येक व्यवसाय आपल्या आज भारतात कितीतरी असे युवक युवती असतील जे स्वतः व्यवसाय करू इच्छितात, पण भांडवलाअभावी, भांडवल नसल्यामुळे ती काही करू शकत नाहीत. तर आपली जवळची बँक आपल्याला विना अटी विना गॅरंटी शिवी, विना कशाचंही आपल्याला तारण बिरण घर बीर सोनं न ठेवता आपल्याला कमीत कमी आपल्याला 10 लाख रुपयेपर्यंत आपल्याला लोन देऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे. आपण लक्षात ठेवा. हे व्हिडिओ माझे अत्यंत महत्त्वाचे असतात, जेणेकरून आपला फायदा होईल. त्यामुळे हा जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून एखाद्या गरिबाचा फायदा होईल आणि तो स्वतःच्या पायावर स्वतः स्वावलंबी होईल. त्यामुळे पंतप्रधान मंत्री मुद्रा योजना या अंतर्गत आपल्याला 10 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी लोन मिळतं. जवळची कोणतीही बँक असू दे, सरकारी असू दे किंवा खाजगी असू दे, कोणतीही बँक असू दे, आपल्याला मुद्रा लोन मिळतंच. जर देत नसेल, तर कमेंट करून सांगा. त्यांच्यावर काय कारवाई असेल ते पण मी येणाऱ्या व्हिडिओत टाकू शकतो. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि साईडला जी घंटीचं आहे त्या घंटीवर क्लिक करून GD ऑलराउंडर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय भारत. जय महाराष्ट्र.